नमस्कार. क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज चौथा दिवस. केशरी रंग. केशरी रंग हा ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. आज आपल्यासोबत आहेत मंगल प्रदीप शिंदे, क्रिकेटपटू रसिका शिंदे यांची आई. रसिकाच्या क्रिकेटच्या प्रवासात त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. नमस्कार मॅम. क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. आपण मला या शोमध्ये बोलवलं त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद. मॅम, तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला काही सांगाल का? माझे नाव माहेरचे मंगल नारायण गुळे आणि सासरचं मंगल प्रदीप शिंदे. मी रसिकाची आई. तर लहानपणी आम्ही खूप खेळायचो. तेव्हा काही मोबाईल टी व्ही नसल्यामुळे आमचं जास्तीत जास्त फोकस हा खेळावर असायचा. गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी, माझे भाऊ बहीण, आम्ही सगळे एकत्र खेळायचो. आणि आईवडील माझे शिक्षक असल्यामुळे आम्हाला अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टींवर त्या काळामध्ये जास्तीत जास्त फोकस असायचा की अभ्यास करायचा आणि अभ्यासाव्यतिरिक्त मग वाचन, त्यानंतर खेळ खेळणे, या गोष्टी हॉबीज, एक प्रकारे हॉबीज होत्या त्या. आणि माझं शिक्षण सर्व सिन्नरमध्येच झालं आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची जनता विद्यालय शाळा आहे सिन्नरला, तिथे शिक्षण झालं. आणि नंतर D.Ed माझं नाशिकला झालं. या पद्धतीने माझा हा शिक्षणाचा प्रवास होत मी शिक्षिका बनले. आणि आईवडील माझे टीचर असल्यामुळे मला पण त्या पेशाची खूप आवड निर्माण झाली. आणि मग म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये तुम्ही ठरवलंच होतं? हो, पण माझे आईवडील दोघे खूप आदर्श शिक्षक, म्हणून मलाही वाटलं की आपण सुद्धा समाजासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं आणि इथे यावं. म्हणून मग मी पण टीचरच बनले. अच्छा मॅम, जशी तुम्हाला खेळाची आवड होती लहानपणापासून, तशी रसिकाला सुद्धा लहानपणापासून खेळाची आवड होती का? मला होती लहानपणापासून खेळाची आवड. तशी तिलाही तिच्या दादामुळे खेळाची आवड बालपणापासूनच निर्माण झाली. आम्ही ओझर या गावामध्ये राहायचो पूर्वी. तेव्हा ती खूप छोटी होती, म्हणजे जन्म सिन्नरचा, पण तिचं 1ली ते 4थीचं 3रीपर्यंतचं करिअर ओझरमध्ये झालं. प्रायमरीचं शिक्षण. गल्लीतले मुलं, आमचा दादा, ते खूप सोबत खेळायचे आणि बालपणापासूनच तशी पक्की होती खेळामध्ये ती. तुमची रसिकाच्या क्रिकेटच्या प्रवासात भूमिका कशी होती? बालपणापासूनच आवड. आणि आम्ही ती 3रीला गेल्यानंतर नाशिकला राहायला आलो. बरोबर. नाशिकला राहायला आल्यानंतर वाघुर्जी बालशिक्षण मंदिर शाळेमध्ये तिथे तिचा प्रवेश झाला आणि माझी बदली त्याच शाळेमध्ये असल्यामुळे आणि तिथे ग्राउंड उपलब्ध असल्यामुळे मी शाळेत थांबायची. त्यावेळेला तिला पण माझ्यासोबत, शाळा सुटली तरी थांबावं लागायचं. तेव्हा मैदानावर भरपूर खेळायची आणि मुलांबरोबर खेळता खेळता त्यातूनही आवड निर्माण झाली. आणि नंतर 5वी 6वीला मराठा हायस्कूलमध्ये आली. जेव्हा ती क्रिकेट टीममध्ये तिथे शालेय स्तरावर खेळत असताना तिच्या सरांनी ओळखलं की हिच्यामध्ये बॉलिंगचं थोडंसं वेगळं स्किल आहे असं. आणि मग ते म्हटले की मग तिला त्या टीममध्ये घेतलं. तर तिच्या पप्पांनी पण तिचं स्किल ओळखलं होतं की तिला आता हे क्रिकेटचं वेड लागलेलं आहे असं. मग तेव्हापासून आम्ही फोकस केला की हिला क्रिकेटमध्ये टाकायचं. तर त्यावेळेला आमची खूप, दोघंही आम्ही टीचर असल्यामुळे खूप तारांबळ व्हायची आमची. मग मी सकाळची शाळा होती माझी. जेव्हा शाळा सुटेल त्यावेळेला तिला मी घरी यायचे आणि परत तिला मधल्या सुट्टीमध्ये तिच्या शाळेच्या मला घ्यायला जावं लागायचं. मग मी घरी येता येता मला 2 वाजायचे. पुन्हा 2:30ला तिला घेण्यासाठी जायची. आणि घेण्यासाठी गेल्यानंतर ती त्या मधल्या सुट्टीत आम्ही आधी परवानगी काढली होती संस्थेची आणि शाळेची. मग त्यावेळेला तिथल्या मॅडम सोडायच्या तिला. मग तिला मी घेऊन पुन्हा गोल क्लब मैदानावर जायचे. आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा शाळेचा ड्रेस बदलणे, तो तिकडचा ड्रेस घालणे. तर त्यावेळेला तिथे आत्ता बांधकाम नवीन झालेलं गोल क्लबला, तेव्हा एवढी सुविधा नव्हती. तर आम्ही तिथे सामान ठेवायचा तो स्टोअर रूम होता, त्याच्यामध्ये ते मामा असायचे. तर ते आम्हाला चावी द्यायचे तिथले केअरटेकर. हो, केअरटेकर. मग आम्ही चावी उघडायचो, तिने आम्ही कपडे चेंज करायचो. कधी उंदीर, कधी घुशी त्या स्टोअर रूममध्ये असायचं. आणि मग ते कपडे चेंज करून मग ग्राउंडवर. मग कधी मला जर ॲडजस्टमेंट नसेल होत तर मी घरी यायचे. आणि मग तिचे पप्पा तिला त्यांची शाळा करून मग 6-6:30ला ते तसेच तिला घ्यायला जायचे शाळेतून आणि मग घरी घेऊन यायचे. मला शक्य असेल तर मी पुन्हा ग्राउंडवर बसून राहायची
किंवा मी फिरायची तिथे, माझाही व्यायाम व्हायचा बरोबर. आणि खेळणारे बघितल्यावर आनंदच वाटतो शेवटी. हो. मग आम्ही पण ट्रॅकला चक्कर मारणार, फिरणार, तिथे बसणार आणि मग तिचं संपलं की त्यावेळेला घेऊन यायचं आणि मग आमचं घरचं रुटीन पुन्हा सुरू व्हायचं. असं तिच्यामध्ये म्हणजे आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक पालकाला कोणताही मुलगा पुढे जाण्यासाठी जेव्हा आपण कष्ट घेऊ तेव्हाच आपला मुलगा पुढे जाईल. नक्कीच. आणि यांचं मी वाक्य ऐकलं होतं की पद्मश्री अवॉर्ड 2 जणांना दिलेले असे चित्रपट असलेले, तर मिल्खा सिंग त्यांचं एक वाक्य ऐकलं होतं, जेव्हा पालक मेहनत घेतात 50% किंवा 80% तेव्हाच आपला मुलगा कुठेतरी पुढे जातो. म्हणून त्यांच्या घरात 2 पद्मश्री आहेत. तो विचार आमच्या मनावर कुठेतरी बिंबला गेला आणि आपणही आपल्या मुलीसाठी मुलासाठी वेगळं काहीतरी करावं या विचाराने आम्ही प्रेरित झालो. आणि आम्ही दोघंही तिच्यासाठी सतत तिला जे क्रिकेटसाठी लागेल त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करायला सुरुवात केली. मॅम, तुमच्या घरामध्ये शिक्षणाचा बॅकग्राऊंड असताना रसिका क्रिकेटकडे कशी वळाली? बरोबर आहे. आम्ही दोघंही शिक्षक असल्यामुळे आणि आमचं सगळं संपूर्ण माहेरी पण बॅकग्राऊंड आमचं शैक्षणिक आहे. सासरी शेती आहे, पण तरी आमचं कुटुंब पूर्ण शैक्षणिकच आहे सगळे. तर ती हुशार खूप अभ्यासामध्ये, एक पाठी जे म्हणतो ना आपण तसा तिचा अभ्यास असायचा. म्हणजे तिला कोणतीही गोष्ट सांगितली की ती बरोबर पटकन स्मरणात राहायची. आणि 3रीला आमचं MVPTS असायचं, त्यामध्ये पण तिने नंबर मिळवला. नंतर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी म्हणजे स्कॉलरशिप, त्याच्यातही ती नंबर होताच तिचा. म्हणजे तिने शैक्षणिक याच्यामध्ये सततच पहिला नंबर मिळवला. अभ्यास चांगलाच होता. अभ्यास चांगलाच होता. मग तिकडनं इकडे ट्रॅक घेताना तिची स्वतःची प्रचंड आवड आणि आम्हाला दिसलेलं तिच्यामधलं क्रिकेटचं वेड, या 2 गोष्टींची सांगड घालून ती तिकडे वळली. तर ती शाळेमध्ये जेव्हा खेळत होती तेव्हा तिला एक मैत्रीण मिळाली क्रिकेटमधलीच, शिवानी गवळी म्हणून. तर तिचं कोचिंग चालू होतं. तर ती क्रिकेटमध्ये खेळत असताना आम्ही तिला कोचिंग लावण्याचं कुठे असतं काय, आम्ही खूप नवीन होतो. बरोबर. आम्ही जरी टीचर होतो पण या खेळाकडे फक्त मुलं खेळतात हाच दृष्टिकोन होता. आमच्याही दादाला खूप आवड होती, पण आम्ही त्याला तो ट्रॅक नाही दिला. आम्ही तेव्हा डोक्यात वेळ आम्हाला शिक्षणाचं होतं की आमच्या दादा शिक्षणात पुढे गेला पाहिजे, यामुळे आम्ही, पण त्यालाही वाटलं की नको. मग त्याचाही आम्हाला खूप मोठा सपोर्ट होता. आम्ही तिघांनाही ठरवलं की हिला क्रिकेटमध्ये आपण टाकायचं. आणि शिवानी गवळीचे वडील तेव्हा त्यांना मला वेळ नसला की ते घेऊन जायचे आणि त्यांना वेळ नसला तर मी त्या दोघींना गाडीवर घेऊन जायचे. म्हणजे दोन्ही पॅरेंट्सने एकमेकाला सपोर्ट केला आणि मुली आम्ही पुढे काढल्या. तर ती जेव्हा खेळायची तेव्हा कधी कधी मॅचेस असल्यावर शिवानीचे पप्पा बसलेले असायचे, हिचेही पप्पा बसलेले. कधी मी पण मॅचेस बघायला जायचे तर त्याला शिवानीचे पप्पा बऱ्याच वेळा म्हणायचे शिवानीपेक्षा रसिका छान खेळ. म्हणजे असं जेव्हा ते बोलायचे तर तेव्हा आम्हालाही वाटायचं की आपल्या मुलीमध्ये आपल्याला पण वेगळं काहीतरी आहे. आणि मग तेव्हापासून तिच्या पप्पांच्या डोक्यात पक्क बसलं की माझ्या मुलीला मी क्रिकेटरच करणार आणि क्रिकेटमध्येच तिचं करिअर करायचं. आणि तिनेही तेच ठरवलं. तो ट्रॅक आम्हाला मिळाला आणि गोल क्लबला तिची ही घोडदौड सुरू झाली. मॅम, तुम्हाला उत्तमराव ढिकले अकॅडमीतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, त्याबद्दल थोडे सांगाल का? हो, नक्कीच. हा आमचा सन्मान आहे शिक्षकांचा की शिक्षक दिनाच्या दिवशी आम्हाला सन्मानित केलं जातं. तर त्या स्पोर्ट्स अकॅडमीकडून, म्हणजे हा पुरस्कार मला माझ्याच विद्यार्थ्याकडून मिळाला. तर माझा विद्यार्थी त्या घरामध्ये असल्यावर त्याने सांगितलं आमच्या खूप छान टीचर आहे, त्याने माझं नाव सजेस्ट केलं आणि माझं नाव तिथे पुरस्काराला आलं. म्हणजे हा पुरस्कार मी मिळवलेला आहे पण तो पण माझ्या विद्यार्थ्याकडूनच मला मिळाला. ही मोठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये रसिकाच्या वडिलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. ती एक खूप आमच्याकडे अभिमानाची गोष्ट. तो पुरस्कार हाच आमच्या संबंध घराचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्याच्यामुळे इतर पुरस्काराची खूप आवड किंवा खूप मिळावं असं काही नाही. एकाला मिळालं तोच माझाही सन्मान आहे. आणि शाळेमध्ये दोघांचाही सन्मान आहे. आणि शाळेमध्ये भरपूर उपक्रम आम्ही राबवतो. शिष्यवृत्ती परीक्षा असेल, वेगवेगळे, म्हणजे आमची शाळाच एक उपक्रमशील शाळा आहे. त्याच्यामुळे तिथे जे जे उपक्रम होतात त्यात आपण
कितीतरी प्रकारे विद्यार्थ्यांना कसं देऊ शकतो याचा विचार जास्तीत म्हणजे जास्त माझ्या वेगवेगळ्या मनामध्ये ऍक्टिव्हिटी असतो. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मुलांसाठी नेहमी मुलांसाठी करण्यातच नेहमी येतात. करत असतात आणि त्याचीच ही पावती आहे. रसिका अभ्यास आणि क्रिकेट या दोघांमध्येही समतोल कसा राखते? आम्ही शिक्षक असल्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की नुसतं अभ्यास हाच शिक्षकाच्या घरात असतो. बरोबर. तर ते खरं पण आहे, अभ्यासाला खूपच महत्त्व आहे बरोबर. आमच्याकडे. पण त्याचबरोबर तिने दोन्ही बाजू सांभाळल्या आणि आम्ही पण तिला तेवढं बॅकिंग दिलं की दोन्ही बाजू आपण कशा सांभाळाव्या. माझं सगळ्यांना सांगणं असं आहे की जेव्हा आपण खेळ खेळतो ना, त्या खेळातून मुलाचा शारीरिक, भावनिक सर्व विकास होत असतो. बौद्धिक तर होतच होतं. आपण काय करतो, मुलांना खेळापासून ओढतो, लांब पाठवतो आणि मग त्याच्यावर बॉदरेशन देतो की अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तर अभ्यासाला जर खेळाची जोड दिली तर नक्कीच मुलांची मानसिकता खूप चांगली होते आणि त्या मानसिकतेतून मुलं नक्कीच अभ्यासामध्ये पुढे जातात. मग नुसतंच अभ्यासातही मुलांना गुंतवू नये किंवा नुसतं खेळातही गुंतवू नये, तर त्या दोन्हींचा समतोल आपण राखला पाहिजे. त्यासाठी मी तिचं 9वी-10वीचं उदाहरण देईन. तिला बाहेर क्रिकेटसाठी वेगवेगळ्या टूर असायच्या, तर जावं लागायचं. तर 10वीच्या वेळेला आम्हालाही वाटायचं बापरे, आता हिला एवढा रश होतोय, कसा अभ्यास करेल. आणि तुम्हाला मी मगाच सांगितलं की ती एकपाठी आहे. बरोबर. एकपाठी असल्यामुळे तिने एकदा जरी वाचलं तरी ते कायम तिच्या स्मरणात राहतं. तो एक आम्हाला दैवी भाग आहे तिच्या बाबतीतला की तिला ते लक्षात राहतं. तर ती शाळेमध्ये जायची, मी तिला घ्यायला जायची मधल्या सुट्टीमध्ये. तर मधल्या सुट्टीनंतरचे सगळे तिचे लेक्चर बुडायचे. त्यानंतर टूरला जावं लागायचं. असं ओव्हरऑल आम्ही पूर्ण वर्षाचं पाहिलं तर ती 4 महिने म्हणजे रोज दुपारचं जाणं आणि टूरला जाणं असे 4 महिने 10वीचे तिचे पूर्ण बुडालेले होते. मग आता बुडालेले असताना काय केलं पाहिजे, तर त्यावेळेला ती आल्यानंतर आम्ही तिला खेळून पहिलं खेळ आणि खेळून आल्यानंतर अभ्यास. तर तिची एवढी मानसिक पॉवर वाढलेली असायची खेळून आल्यानंतर. तर तिला आहे ना थकवा नव्हता येत. काही लोकांना वाटतं आता खेळल्यानंतर थकवा येतो, बरोबर, आणि मग झोपून जातात. तर ती आल्यानंतर ना उलट फ्रेश व्हायची डबल आणि मग हातपाय तोंड धुवून थोडा तिचा आराम म्हणजे काय थोडं लोळणं वगैरे झालं की मग ती आम्ही जेवण वगैरे झालं का ती अभ्यासाला बसायची. मला सकाळची शाळा होती तर ती रात्री आम्ही जेव्हा झोपायचं तेव्हा ती अभ्यासाला बसायची आणि रात्रभर अभ्यास करावा लागायचा. पूर्ण रात्रभर अभ्यास केलेली रसिका आम्ही पाहिली. मी पहाटे 5ला जेव्हा शाळेसाठी उठायची तेव्हा रसिका अभ्यास करत असलेलीच दिसायची, लाईट चालू असलेला दिसायची. तिची एक झोप काढण्याची पद्धत म्हणजे तिला जर डुकली आली तर तिथल्या तिथे हात ठेवणार, एक 10 ते 20 मिनिटाची डुकली का ती पुन्हा फ्रेश होणार आणि लगेच ती अभ्यासाला बसणार. मग तिने पण अशी सांगड घातली आणि आम्ही तिला बॅकिंग दिला. मग मी सकाळी उठल्यावर तिला म्हणजे बाळा खूप अभ्यास झालेला आहे, आता तुझा थोड्या वेळ आराम कर. तर ती तेव्हा झोपायची, तर 8:30-9ला उठायची का झाला तिचा दिवस सुरू. मग या पद्धतीने परत प्रॅक्टिस सुरू, परत दिवसभराचं रुटीन सुरू. अशा रीतीने तिने तो 10वीचा अभ्यास केला, 9वीचा पण केला आणि शिक्षकांनी पण खूप तिला प्रोत्साहन दिलं. आणि ती म्हटलं ना एकपाठी असल्यामुळे तिला वर्गात शिकवलेलं पटकन लक्षात राहायचं आणि त्यानंतर तिने केलेला स्वतः सराव. प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिस लागते. क्रिकेटमध्ये पण प्रॅक्टिस आहेत, अभ्यासात सुद्धा सराव आहे, प्रॅक्टिस आहेच. अभ्यासाला पण प्रॅक्टिसची गरज आहे. आणि तिला ज्या ज्या अडचणी आल्या त्या तिचे वडील, मी, आम्ही अभ्यासातल्या सॉल्व करून दिल्या आणि दादाने तिचं मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय दादाने कव्हर करून घेतले. आणि म्हणून अभिमानाने सांगावं वाटतं की मिळालेली खेळातून एनर्जी घेऊन रसिकाने 10वीला 100% मार्क्स मिळवले. आणि आमच्या अभिमानामध्ये अजून एक अभिमानाचा तुरा छानपैकी खोवला. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे तिच्या बाबतीत. म्हणून पालकांनी खेळ पण खेळू द्यावे मुलांना आणि अभ्यास पण, दोन्ही गोष्टींचा समतोल जर साधला तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. जर मुलांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे असेल तर खेळामध्ये समतोल कसा राखावा? खेळाकडे बऱ्याच आत्ता कल वाढलेला आहे खूप जणांचा. जेव्हा आम्ही म्हणजे मी पण 8वीला असताना क्रिकेट खेळला होता, पण तेव्हा काही मुलींना तेव्हा एवढं कॅप्टन होते मी आमच्या शाळेमध्ये. तेव्हा खास मुलं खेळत होते म्हणून आम्हाला पण क्रिकेट खेळायला लावलं. तर तेव्हा मला आठवतं की छानपैकी आम्ही सगळ्या मैत्रिणी क्रिकेट खेळलो होतो. तर तेव्हापासून ती एक आवड आहे.
आणि तिला पण खेळामध्ये आम्ही तर समतोल साधताना पालक काय करतात, म्हणजे आता माझा अनुभव असा आहे की एक पालक म्हणून पण मी बोलते आणि दुसरी गोष्ट मी शिक्षिका पण आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला जो अनुभव येतो शाळेमधून तर तो मी थोडंसं सांगते की पालक खूप विविध क्लासेस लावून ठेवतात पण मुलांच्या स्वतःच्या मनाचा विचार करत नाही. पालक फक्त काय करतात की खूप आजूबाजूला खूप स्पर्धा आहेत, मग माझा मुलगा कुठेतरी टिकला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना वाटतं माझ्या मुलाने पुढे जावं, मान्य आहे ते, पण आपल्या मुलाची खास आवड त्यांनी जाणून घेतली पाहिजे. वेगवेगळे क्लास तुम्ही लावा पण त्याला त्यात कोणत्या गोष्टीत जास्त रस आहे ते बघितलं पाहिजे आणि त्याकडे मुलाचा कल आपण जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. म्हणजे आपल्याला एकाच गोष्टीत तो फोकस करून पुढे जाता येतं. म्हणजे आपला मुलगा कशात जास्तीत जास्त त्याची आवड कोणती आहे, पुढे आहे, हे पालकांनी ओळखलं पाहिजे, शाळेने शिक्षकांनी सुद्धा ओळखलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याला करिअरला संधी दिली पाहिजे. आणि जो मुलगा खेळतो, हे आमचं उदाहरण आहे रसिकाचं, की तो नक्कीच आपल्या अभ्यासात सुद्धा पुढे जातो. म्हणजे त्याची मी सांगते ना, ग्रास्पिंग पॉवर असेल किंवा शारीरिक क्षमता असेल. आजकाल मुलं आहे ना खूप वेगवेगळं खातात, बाहेरचं त्याचा खूप मोठा पगडा आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मुलं आहे ना शारीरिक क्षमतेत कमी पडतात. पण न्या ग्राउंडवर मुलांना खेळू द्या, जेवढं खेळले ना भूक पण तेवढी लागेल. भूक लागल्यावर जे घरात उपलब्ध आहे ते जेवतील, बरोबर जेवतात आणि झोपतात पण. मग तुम्हाला म्हणावं नाही लागणार टी व्ही बंद कर, मोबाईल बंद कर. म्हणजे यासाठी पालकांना स्वतः ग्राउंडवर जावं लागेल. पालकांनी स्वतः ग्राउंडवर गेल्यावर मुलं पण ग्राउंडवर येतील आणि मग त्या पद्धतीने आपण असं वातावरण दिलं तर अभ्यासात सुद्धा प्रगती होते आणि खेळामध्ये सुद्धा त्याच्यात प्रगती होते. मॅम, आता आम्हाला रसिकाच्या क्रिकेटचं रुटीन कसं असतं ते सांगा. आता खेळ म्हटलं की थोडीशी बंधनं असतात की तुम्ही नुसतं खेळ म्हणजे कधीही जा, कधीही या, किंवा आपल्या मनाने आज जायचं उद्या नाही असं जर केलं तर तो खेळच उरणार नाही. कारण प्रत्येक खेळाला कुठेतरी नियम असतात. त्या पद्धतीने सुरुवातीला लहान होती, ग्राउंडवर तिचं 8वी 9वीपर्यंतचं 10वीपर्यंतचं रुटीन जवळजवळ दुपारनंतर असायचं. सकाळची शाळा असल्यामुळे शाळा होती पण तिचा घरगुती व्यायाम चालायचा. ते दोरीच्या उड्या मारणे सकाळी उठल्यानंतर, तिचं व्यायाम करणे किंवा सायकलिंग पण करायची. असं करून मग तिचं ते रुटीन असायचं. संध्याकाळनंतरच गोल क्लबला आपल्या भावना गवळी मॅडम आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती तिथे खेळायची. आणि मग आल्यानंतर आपला अभ्यास, झोपणं, तिचं काही गप्पा वगैरे ते करून मग असं रुटीन होतं. पण नंतर जशी पायरी चढत गेलो आम्ही क्रिकेटची, एक एक पायरी थोडीशी, तर त्यावेळेला तिचं रुटीन पूर्ण बदलून गेलं. मग पहाटेचं उठणं, म्हणजे तिला बेल लावण्याची याची खास गरज नाही राहत. खेळाची आवड असल्यामुळे स्वतःचाच अलार्म डोक्यातला असतो, तर ती आम्ही न उठवता सुद्धा उठते. ती उठते सकाळी पहाटे 5ला तिचा दिवस सुरू होतो आणि त्यानंतर ती पूर्वी सायकल घेऊनच जायची ग्राउंडवरती. म्हणजे तिचा डोक्यात की माझा व्यायाम पण होईल आणि त्याच्यामध्ये सायकलिंग पण करायची. आणि तिथे पोहोचल्यानंतर जे मार्गदर्शन असायचं ते ती घ्यायची. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, त्या पद्धतीने ते व्हायचं. आणि मग त्यानंतर ती 10-10:30ला घरी यायची. घरी आल्यानंतर तिला मी जे करून ठेवलेलं असायचं, मग आल्यानंतर आंघोळ वगैरे करणे सगळं. कधी कधी इतकी थकलेली असायची, पहाटेची उठलेली, 10:30ला आलेली, तर अशी नुसती इथे सोप्यावर बसली तरी झोपून जायची एका क्षणामध्ये अशी. मग तिला उठवून पटकन आंघोळ करून फ्रेश होणार ती. आणि मी जॉबला असल्यामुळे मी जे बनवलेलं ते, पण तिला जे आवडतं ना, मग तिचं ज्यूस असेल तर मी असं सांगू शकते का माझी वेळेची पण कसरत असते, तर तिचं ज्यूस घेणं ते ती सगळी स्वतः बनवते. म्हणजे तिला ती सवय लागली, गरज पडली नाही तिला, ती स्वतःहूनच बनवून घ्यायची. कारण आई जॉबला आहे हे थोडंसं डोक्यात ठेवून स्वतःची कामं स्वतः करण्याची बालपणापासून सवय लागली, इंडिपेंडंट. आणि त्याच्यामुळे ती माझ्यावर खास अवलंबून न राहता तिचं ज्यूस असेल, तिला सरांनी जे काही सांगितलं असेल डाएटच्या गोष्टी, त्या सगळ्या ती स्वतः मॅनेज करते. आणि पुन्हा लगेच शाळेला पळायचं. 11 वाजता तिचं रुटीन शाळेचं असायचं. आणि मग शाळेला गेली की पुन्हा दुपारनंतर खेळायला जायचं तिकडे गोल क्लबला प्रॅक्टिसला. ते झालं की मग येता 7 वाजून जायचे तिला. मग असं तिचं ते रुटीन. आणि आता पुन्हा वरच्या पायऱ्या चढल्यानंतर पुन्हा
पहाटेचं तर चालूच आहे तिचं. आणि त्यानंतर परत आता तिला विनोद सर आहेत आपले, तर त्यांची क्रीडा अकॅडमी आहे, तर तिथं ती डेली सकाळी जिम करण्यासाठी तिथे जाते. आणि ते पण खूप सुंदर रीतीने तिचं घेतात. का तिने व्हिडिओ दाखवला का ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम की जो आम्ही पण विचार करू शकत नाही, इतके डेंजर त्या जिममधले ते व्यायाम असतात ना, तर ते करते ती असं 6 पॅक तयार होण्यासाठी. आणि पाऊस जरी असला ना, आम्ही जर तिला म्हटलं की नाही आज खूप पाऊस चालू आहे, जाऊ नको, रात्रभर विजाकडून जाणार म्हणजे जाणार. इतकी हट्टी म्हणजे त्या की जिद्द की आम्ही तिला नाही म्हटलं तरी जाणार. मग पावसात काय खेळतात ना, आम्ही म्हणतो काय पावसात, तर पावसामध्ये पण ते खाली मॅट अंथरलेली असते, त्याच्यावर पाणी साठतं आणि मग पाण्यातून ते स्लिप करायचं. बॉल पकडायला कसं ग्राउंडवर स्लिप होतं तसं त्या पद्धतीने ते वेगवेगळे खेळ खेळतात. किंवा फुटबॉल खेळतात, पूर्ण ओली होऊन येते, माखलेली असते चिखलाने सगळं. ते तिला आवडतं पण आणि आम्हालाही आवडतं. मग आल्यानंतर तिचं ते आम्ही अवतार बघूनच म्हणतो की काय हे, तर ती म्हणते आई असंच खेळा असतं, पावसात आम्ही असंच खेळतो. आणि मग त्या पद्धतीने घरी आल्यावर मग क्रीडानंतर परत गोल क्लब असेल, मंडलिक अकॅडमी असेल किंवा मोहिनी सर आहे त्यांच्याकडे पण ती प्रॅक्टिसला जाते. म्हणजे तिथून पुन्हा 8 वाजता पुढे प्रॅक्टिसला. तिकडून जर आली तर आता KTHMला तिचं 11वी 12वी सायन्सचं ॲडमिशन, पुन्हा ते येणं, ते अभ्यास करणं कॉलेजचा. कधी कधी 10 मिनिटात घरी यायचं, पटकन आवरायचं, लगेच कॉलेजला जायचं, ते लेक्चर करायचे, तिथे बसायचं. अशा पद्धतीने तिचं ते शेड्यूल म्हणजे दिवसभर फुल डे पॅक असतो जबरदस्त. आणि मग संध्याकाळी आमचं एक कुटुंबाचं आम्ही एकत्र जेवण करतो, सगळे आल्यावर. मग दिवसभराच्या घडलेल्या घटना काय सगळ्यांच्या आम्ही एकत्र मस्त बसून जेवण करतो, काय अडीअडचणी त्या समजून घेतो. अशा रीतीने तिचं फुल पॅक असा दिवस असतो. त्याच्यामुळे अशा याच्यातही ती आनंदीच असते ना, आम्ही पण आनंदी असतो. रसिकाच्या खेळातल्या यश अपयशाच्या प्रसंगी तुम्ही तिला कसे प्रोत्साहन देतात? हा तर अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. पालक म्हणून जर विचारलं तर आपल्याला असं वाटतं की माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीत यश मिळालंच पाहिजे. बरोबर. की आता क्रिकेट खेळताना ती एखाद्या टूरला गेलेली तर तिथे बॉलिंग आलेली, तर वाटतं आम्हाला सहज की तिला आज 4-5 विकेट मिळायला पाहिजे, तिने आज 6 मारला पाहिजे, किंवा आजच्या तिचं 50 झाल्या पाहिजे, असं आमच्या मनामध्ये प्रत्येक पालकाला वाटतंच असं. हो, तिची मेहनत त्याबरोबर ती घेते. पण तरीसुद्धा तिथे हा खेळ आहे ना थोडासा दोलायमान स्थितीतलं म्हटलं तरी चालेल. की झालं तर खूप होतं किंवा कमी पण रन्स होतात असं. तर तिला जेव्हा यश मिळतं तेव्हा आम्ही पण आनंद होतो आणि तिलाही आनंद होतो. पण आम्ही सांगतो तिला अजून खूप मोठ्या पायऱ्या चढायच्या आपल्याला, हे यश म्हणजे खूप नाही आहे. हे तिला पण जाणवतं की तिचे जे कोच असतील किंवा ते सर वगैरे असतील, कारण आम्ही तिला आहे ना 4थीला 5वीला जे मार्क्स पडले, तर तिला जेव्हा 20 पैकी मार्क्स पडायचे 18, माझ्या वर्गात होते 4थीला, आम्ही विचारायचं 2 कुठे गेले. तर तिला नेहमी असं व्हायचं की आई मला 18 पडून पण तू 2चा का विचार करते. तर मग आम्ही सांगायचं का हे मिळवण्यासाठी कुठेतरी अजून प्रयत्न करावा लागेल असं. मग आत्तासुद्धा आम्ही तेच सांगतो की जे मिळालेलं यश आहे तर ते खूप काही नाही आहे. जगात आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ माणसं आहे, खूप करणारी माणसं आहेत. आपली मेहनत कुठेतरी कमी पडते, म्हणून यासाठी आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. ती पण ते समजून घेते. आणि जेव्हा तिला त्या टूरमध्ये किंवा याच्यामध्ये अपयश आलं, मिळत नाही असं नाही, मिळतं अपयश मिळतं, तर त्यावेळेला तिच्याकडून रन्स होत नाही किंवा बॉलिंग तिची बेस्ट होत नाही, त्यावेळेला ती त्या दिवशी नाराज असते किंवा तिला कोणीतरी रागवलेलं असतं त्यांच्या तिकडे. तर त्यावेळेला तिचा जेव्हा आम्हाला फोन येतो ना टूरवरून, त्या आवाजावरूनच आम्हाला कळतं की आजचा काय रेकॉर्ड आहे त्याच्यावरनं. तर आम्ही बघतो आणि मग ती सांगते आई आज असं झालं, किंवा वडिलांशी पण बोलते, दादाशी बोलते. आम्ही सगळेजण तिला सपोर्ट देतो की ठीक आहे, झालं ते आपल्याला सोडून द्यायचं आहे, त्यातून नवीन काय करता येईल, ज्या चुका झाल्या त्या सुधारवायच्या आणि त्यातून पुढे कसं जाता येईल याबाबत. आणि थोडी खचते कधी आणि कधी पण तिची मानसिक पॉवर स्ट्रॉंग आहे, ती स्वतःमध्ये पण पटकन बदल करते. आणि हा बदल खेळामुळेच झालेला आहे हे आम्हाला आवर्जून सांगावं वाटतं. तिने जर खूपच अभ्यास केला असता आणि तर तिला तिथं ती दोलायमान स्थिती जी असते ना, यश आणि अपयश, हे लवकर समजलं नसतं. तिला वाटलं असतं मला यशच मिळत गेलं पाहिजे अभ्यासाकडूनच.
पण तिला जेव्हा ह्या खेळाने समजवलं की यश पण असतं आणि अपयश पण असतं, मग यशाने पण आपण हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं तरी आपण खचून जायचं नाही, तर याच्यातूनच पुढे जायचं हे तिला त्या खेळातूनच कळलं. तिला आम्हाला खूप समजवण्याची गरज नाही, म्हणून खेळसुद्धा किती महत्त्वाचा आहे हे त्याच्यातून लक्षात येतं. मग दोन्ही गोष्टीला आपण सामोरं जायचं आणि पुढे निघायचं हे आम्ही तिला नेहमी सांगत असतो. रसिका आता महाराष्ट्र संघात आहे, तिचे पुढचे ध्येय काय आहे? आणि पुढचं ध्येय आपलं आहेच आहे की तिने इंडियासाठी खेळावं, इंडिया टीममध्ये तिची निवड व्हावी. हा आमचा सर्वोच्च आनंद असेल जीवनातला. म्हणजे जे आम्ही जे कष्ट घेतलेत किंवा तिने जी मेहनत घेतलेली त्याच्यासाठीचा हा खूप मोठा आनंद आमच्यासाठी असेल. आणि आम्ही पण देवाकडे प्रार्थनाच करतो की तिच्या त्या यशाला अजून पुढे नेवो परमेश्वर, आणि इंडिया टीमसाठी तिने खेळावं. IPLमध्ये वुमन्स IPL जे आहेत त्याच्यामध्ये पण तिने खेळावं. आणि पुढची जी आहे की आपल्या महिला टीमला वर्ल्ड कप मिळालेला नाही, तो तिने भारतासाठी मिळवून द्यावा. आणि आम्हाला असं वाटतं की मला असं वाटायचं की माझ्या मुलांनी देशासाठी काहीतरी करावं. मला असं वाटायचं की वेगळ्या यांनी आर्मीमध्ये जावं, काहीतरी करावं, जसे सैनिक लढतात की तसं माझ्या मुलांनी देशासाठी लढावं. तर आम्हाला सैनिकी पेशाकडे नाही जाता आलं, पण आमचं क्रिकेटकडून आम्ही देशासाठी खेळतोय, काहीतरी करणार आहे. तर म्हणून तिने देशासाठी खेळावं आणि आपल्या देशाला वर्ल्ड कप मिळवून द्यावा महिलांचा, अशी आमची इच्छा आहे. जे क्रिकेटिंग पॅरेंट आहे त्यांनी कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे? बरोबर. आता रसिका खेळाडू आहे म्हणून मला अनुभव आलेले आहेत की आपण काय केलं पाहिजे पालकांनी. आता मी जरी जॉबला जाते तरी घरी तिची आजी असते, त्यामुळे तिचं जे जेवण वगैरे ते पण आजी पण लक्ष देतात की काय तिला खायला पाहिजे काय नाही. त्यानंतर त्यांचं पहिलं डाएट, मुलांचं जेवण, की त्यांना भरपूर जेवण लागतं. हे मुलं खूप वेळ ग्राउंडवर असतात, 5-5, 6-6 तास मेहनत करतात आणि ते ग्राउंडवरती असतात, मैदानावर असतात. आल्यानंतर थकलेले तर असतातच, पण मग थकण्याबरोबर कधी कधी मुलं झोपून पण जातात, थकले म्हणून झोपतात. पण त्यावेळेला आपण त्यांना थोडंसं उठवून त्यांना जेव घातलं पाहिजे व्यवस्थित आणि जे पाहिजे ते दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये पण जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील, ज्यूस असतील किंवा बाजरीची भाकरी, उसळ असेल, हे वेगवेगळे पदार्थ तुम्ही त्यांना खाऊ घातले पाहिजेत, म्हणजे जे त्यांच्या शरीराला पोषक आहे असं. आणि त्यानंतर त्यांचं झोपणं याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केले पाहिजे. दिवसभर दमतात, मग संध्याकाळी आल्यावर त्यांची झोप झाली पाहिजे रात्रभर, तर त्यावेळेला पण आपण त्या झोपेवर पण त्यांच्या लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणजे अभ्यास आपण म्हणतोय तर त्याच्याकडे पण थोडासा फोकस करा तुम्ही याच्याबरोबरच, की मुलाने थोडाही अभ्यास केला पाहिजे. याच्याकडे पण लक्ष देऊन मुलांना समजा आपल्या काय लागतं आणि काय नाही. आता क्रिकेटमध्ये पण खूप वस्तू आहेत की पॅड्स आहेत, त्यांना ग्लोव्ज लागतात, त्यांना हेल्मेट लागतं, बॅट लागते चांगल्या चांगल्या. तर आता पूर्वी आमच्याकडे बॅट होत्या तर साध्याच होत्या, तर आम्हालाही त्यातलं खूप नॉलेज नव्हतं. पण ती जशी पुढे गेली तर आम्हाला कळायला लागलं की अशी वेगळी बॅट लागते, हेल्मेट लागतं हे. तर अशा गोष्टी ज्या मुलांना लागतात त्या पालकांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि त्या मुलाला काय आवडतं त्या पद्धतीने त्या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन वेळ पण द्यावा लागतो पालकांना. आपण काय करतो की मला वेळ नाही आहे, तुझी तू हँडल कर, तर मुलं नाही करू शकत तसं. तर त्यावेळेला मुलाला तिथे ग्राउंडवर गेल्यावर कोणते अनुभव येतात, त्याला काय फेस करावं लागतं, समाजात काय अनुभव येतात. म्हणजे जेव्हा रसिकाला 100% मार्क्स पडले आणि आम्ही तिला 11वी 12वी सायन्सला टाकलं आणि 12वी सायन्स होऊन तिने 90% मार्क्स मिळवले सायन्सला सुद्धा. आणि असं करून मग जेव्हा तिला आम्ही विचार केला, आम्ही दोघा तिघांनी घरातल्या, की आता हिला क्रिकेटमध्ये करिअर करायचं तर हिला सायन्स घेऊन किंवा इतर इंजिनिअरिंग MBBSला पण तिची तयारी होती जाण्याची, की तुम्ही सांगा तिकडे मी जाईल. पण आम्हाला वाटलं की ही क्रिकेटची हिची मूळची आवड आहे, मग हिला ती खंड करून आपण MBBSला पाठवणं, इंजिनिअरिंगला पाठवणं किंवा आम्हाला जे आवडेल ते, तर ते योग्य नाही वाटलं. मग आम्ही तिला आर्ट्सला टाकलं. तर आम्हाला सगळेजण बोलले की काय प्रकारे तुमचे असं, की तुम्ही तिला एवढी हुशार असून पण आम्हाला तिची बौद्धिक क्षमताही माहिती आहे आणि शारीरिक क्षमतेतून तिची आवड जी आहे क्रिकेटची ती जोपासायला आम्हाला जास्त आवडलं,
म्हणून आम्ही तिचं सायन्सचा बाजू काढून घेतली आणि कुठलाही इंजिनिअरिंग किंवा वेगळ्या याचा MBBSचा कुठलाही विचार न करता आम्ही तिला प्लेन ग्रॅज्युएशन करायला लावलं आणि मग क्रिकेटकडे आम्ही लक्ष द्यायला लागलो. म्हणजे सगळ्याच गोष्टींचं भान पालकांनी ठेवलं पाहिजे की वेळ दिला पाहिजे, डाएटवर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना ज्या ज्या वस्तूंची गरज येते आणि एकाच गोष्टीवर जर आपण फोकस केला तर त्याच्यात मुलं नक्कीच यश मिळवतात. विविध जर फोकस केले आपण तर ते मुलांची पण आवड नसते, आपल्यासाठी मुलं करतात, त्याच्यातून मुलं अपयशी होतात, मग आपण मुलांवरच खापर फोडतो. हे न करता आपण स्वतः मुलाची आवड बघा आणि त्यातून मुलांना पुढे जाऊ द्या आणि सगळ्या गोष्टी मुलांना आपण उपलब्ध करून द्या. कारण पालकांचं म्हणणं असंच असतं, आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या मुलांना द्यायच्या असतात, म्हणून आपण तेवढा मुलांसाठी कष्ट घेतो आणि घेऊनच त्यांना पुढे नेलं पाहिजे. मॅम, तुम्ही क्रिकेटच्या आदिशक्ती या शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला आणि रसिकाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. करसुंडी गावातून खोपोलीला जाण्याचा प्रवास म्हणजे हे जरा अडथळाच होता. म्हणजे हा प्रवास एवढा हे होता का नियती लहान असल्यामुळे तिच्यासोबत मला जायलाच लागायचे. कुठे जाईल तिथे मी जायचे. सकाळी उठून पाठे 2:30-3च्या दरम्यान आम्ही उठणार, सगळं नाश्ता 2 टायमाचा सगळं सोबत घेऊन सकाळी 4:15ला आम्ही लोणावल्यामध्ये ट्रेन पकडायचो पुण्याला जायला. 7ला पुण्यामध्ये आम्ही जायचो.